अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले परिसरात व्यवसाय करण्यासाठी दरमहा 50,000 रुपयांची खंडणी मागत एका तरुणाला अडवून मारहाण करून रोख रक्कम व ऑनलाईन पैसे उकळण्याप्रकरणी 6 जणांविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अविनाश सर्वजित कुशवाहा वय 26 मूळ राहणार जहांगंज उत्तर प्रदेश सध्या राहणार खोगचेमाळा हातकणंगले हे दिनांक 28 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून कामानिमित्त जात असताना शाहूनगर जवळील रस्त्यावर आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांची गाडी अडवली। त्यानंतर आरोपी युवराज बर्गे याने फिर्यादीला पकडून ठेवले तर सौरभ कोरवी याने चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या शर्टाच्या खिशातील 1,800 रुपये काढून घेतले। त्यानंतर आर्यन पाटील याने फिर्यादीला मोटरसायकलवरून खाली ओढून पाडले। उर्वरित आरोपींनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी सौरभ हनुमंत कोरवी वय 22 राहणार हातकणंगले, युवराज संजय बर्गे वय 24 राहणार खोतवाडी हातकणंगले, आर्यन राजेश पाटील वय 26 राहणार इंदिरा कॉलनी कबनूर, संतोष रमेश शिंगाडे वय 24 राहणार बिरदेव मंदिर जवळ हातकणंगले, गणेश राजू लोखंडे वय 19 राहणार बिरदेव मंदिर जवळ हातकणंगले तसेच एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार आरोपी 2 दुचाकीवरून आले होते। तसेच हातकणंगलेमध्ये व्यवसाय करायचा असेल तर दरमहा 50,000 रुपये खंडणी द्यावी लागेल, अन्यथा व्यवसाय करू देणार नाही। तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असे फिर्यादीत म्हटले आहे। आरोपींनी स्कॅनरद्वारे ऑनलाईन 1,000 रुपये जबरदस्तीने घेतल्याचे आरोप करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील मोटरसायकल क्रमांक MH09 1Z9088 व एक मोपेड जप्त करण्यात आली असून या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार करीत आहेत। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।